शांती. आज आहे 6/2/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपल्या जय आणि पराजयाच्या इतिहासाची आठवण करा. हा सुख आणि दुःखाचा खेळ आहे. यामध्ये 3/4 सुख आहे, 1/4 दुःख आहे. समान नाही. प्रश्न आहे, हा बेहदचा ड्रामा अर्थात नाटक खूपच अद्भुत आहे. ते कसे? उत्तर आहे, हा बेहदचा ड्रामा इतका अद्भुत आहे जो प्रत्येक सेकंदाला साऱ्या सृष्टीमध्ये चालू आहे. तो पुन्हा हुबेहूब रिपीट होईल. हा ड्रामा उवेप्रमाणे चालतच राहतो. टिक होत राहते. एक टिक दुसऱ्या टिकशी मेळ खाऊ शकत नाही. म्हणूनच हा अतिशय अद्भुत ड्रामा आहे. मनुष्याचा जो काही पार्ट चांगला किंवा वाईट चाललेला असतो तो सर्व नोंदलेलाच आहे. या गोष्टीला तुम्ही मुलेच समजता. ओम शांती. ओम शांतीचा अर्थ मुलांना समजावून सांगितला आहे, कारण आता आत्मअभिमानी बनले आहात. आत्मा स्वतःचा परिचय देते, मी आत्मा आहे. आत्म्याचा स्वधर्म आहे शांत. आता सर्व आत्म्यांचा घरी जाण्याचा कार्यक्रम आहे. हा घरी जाण्याचा कार्यक्रम कोण सांगत आहेत? जरूर बाबाच सांगतील. हे आत्म्यांनो, आता जुनी दुनिया नष्ट होणार आहे. सर्व ॲक्टर्स आले आहेत. थोडे आत्मे शिल्लक आहेत. आता सर्वांना परत जायचे आहेत. पुन्हा पार्ट रिपीट करायचा आहे. तुम्ही मुले खरे तर आदी सनातन देवी देवता धर्माचे होता. सर्वप्रथम सतयुगामध्ये आलात. मग पुनर्जन्म घेत घेत आता परक्या राज्यामध्ये येऊन पोचले आहात. हे फक्त तुमची आत्मा जाणते, इतर कोणीही जाणत नाहीत. तुम्ही एका पित्याची मुले आहात. गोड गोड मुलांना बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्ही आता परक्या रावण राज्यामध्ये येऊन पडले आहात. आपले राज्यभाग्य गमावून बसला आहात. सतयुगामध्ये तुम्ही देवी देवता धर्माचे होता, ज्याला 5000 वर्ष झाली. अर्धा कल्प तुम्ही राज्य केलेत, कारण शिडीवरून खाली देखील जरूर उतरायचे आहे. सतयुगामधून त्रेतामध्ये, मग द्वापार, कलियुगामध्ये यायचे आहे. हे विसरू नका. आपल्या जय आणि पराजयाचा जो इतिहास आहे तो आठवा. मुले जाणतात, आपण सतयुगामध्ये सतोप्रधान सुखधामाचे रहिवासी होतो. मग पुनर्जन्म घेत घेत दुःखधाममध्ये जडजडीभूत अवस्थेमध्ये येऊन पोचलो आहोत. आता पुन्हा तुम्हा आत्म्यांना बाबांकडून श्रीमत मिळत आहे, कारण आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल. तुम्ही मुले बराच काळ दूर राहिले आहात. तुम्हीच सर्वात पहिले दुरावलात, मग सुखाचा पाड बजावत आलात. नंतर मग तुमचे राज्यभाग्य हिसकावून घेतले गेले. दुःखाच्या पार्टमध्ये आलात. आता तुम्हा मुलांना पुन्हा एकदा सुख शांतीचे राज्यभाग्य घ्यायचे आहे. आत्मे म्हणतात, विश्वामध्ये शांती व्हावी. यावेळी तमोप्रधान झाल्या कारणाने विश्वामध्ये अशांती आहे. हा देखील शांती आणि अशांती, दुःख आणि सुखाचा खेळ आहे. तुम्ही जाणता, 5000 वर्षांपूर्वी विश्वामध्ये शांती होती. मूल वतन तर आहेच शांतीधाम. जिथे आत्मे राहतात तिथे अशांतीचा प्रश्नच उद्भवत नाही. सतयुगामध्ये विश्वामध्ये शांती होती. नंतर मग खाली उतरता उतरता अर्थात पतित होता होता अशांती झाली. आता साऱ्या विश्वामध्ये सर्वांना शांती हवी आहे. ब्रह्म महत्त्वाला विश्व म्हणणार नाही, त्याला ब्रह्मांड म्हटले जाते, जिथे तुम्ही आत्मे निवास करता. आत्म्याचा स्वधर्म आहे शांत.
शरीरापासून आत्मा वेगळी झाल्यामुळे शांत होते, मग दुसरे शरीर घेऊन हालचाल करते. आता तुम्ही मुले इथे कशासाठी आले आहात? म्हणतात, बाबा आम्हाला शांतीधाम सुखधाममध्ये घेऊन जा. शांती अथवा मुक्तिधाममध्ये सुखदुःखाचा पार्ट नसतो. सतयुग आहे सुखधाम, कलयुग आहे दुःखधाम. उतरता कसे? ते तर शिडीच्या चित्रामध्ये दाखवले आहे. तुम्ही शिडी उतरता आणि मग एकदाच चढता. पावन बनून चढता आणि पतित बनून उतरता. पावन बनल्याशिवाय चढू शकत नाही, म्हणून बोलावतात, बाबा येऊन आम्हाला पावन बनवा. तुम्ही अगोदर पावन शांतीधाममध्ये जाऊन नंतर मग सुखधाममध्ये याल. पहिले आहे सुख, नंतर आहे दुःख. सुखाचा काळ जास्त आहे. समान असेल तर मग काहीच फायदा नाही, जसे फालतू होईल. बाबा समजावून सांगत आहेत, हा जो ड्रामा बनवलेला आहे त्यामध्ये 3/4 आहे सुख, बाकी 1/4 काही ना काही दुःख आहे. म्हणून याला सुख दुःखाचा खेळ म्हटले जाते. बाबा जाणतात, मजपित्याला तुम्हा मुलांशिवाय कोणीही जाणू शकत नाहीत. मीच तुम्हाला माझा परिचय दिला आहे आणि सृष्टीच्या आदी मध्य अंताचा परिचय दिला आहे. तुम्हाला नास्तिकापासून आस्तिक बनवले आहे. तिन्ही लोक विषयी देखील तुम्हीच जाणता. भारतवासी तर कल्पाचे आयुर्मान देखील जाणत नाहीत. आता तुम्ही जाणता. बाबा आम्हाला पुन्हा शिकवत आहेत. बाबा गुप्त वेशामध्ये परक्या देशामध्ये आले आहेत. बाबासुद्धा गुप्त आहेत. मनुष्य आपल्या देहाला जाणतात, आत्म्याला जाणत नाहीत. आत्मा अविनाशी, देह विनाशी आहे. आत्मा आणि आत्म्याच्या पित्याला तुम्ही कधीही विसरता कामा नये. आम्ही बेहदच्या बाबांकडून वारसा घेत आहोत. वारसा तेव्हा मिळेल जेव्हा पवित्र बनाल. या रावण राज्यामध्ये तुम्ही पतित आहात, म्हणून बाबांना बोलावता. पिता 2 आहेत. एक परमपिता परमात्माच सर्व आत्म्यांचे पिता आहेत असे नाही, भाऊच सर्व पिता आहेत. जेव्हा जेव्हा भारतामध्ये अतिधर्मग्लानी होते, जेव्हा सर्व धर्मांचे जे पारलौकिक पिता आहेत त्यांनाच विसरून जातात, तेव्हाच बाबा येतात. हा देखील खेळ आहे. जे काही होते खेळ रिपीट होत राहतो. तुम्ही आत्मे किती वेळा पाठ बजावण्यासाठी येता आणि जाता. हे नाटक उवेप्रमाणे चालतच राहते, कधी बंद होत नाही. टिक टिक होत राहते, परंतु एक टिक दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. कसे अद्भुत नाटक आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये सेकंदाला जे काही घडते ते पुन्हा रिपीट होणार. प्रत्येक धर्माचे जे मुख्य पार्टधारी आहेत त्यांच्याविषयी सांगतात. ते सर्व आपला आपला धर्म स्थापन करतात, राजधानी स्थापन करत नाहीत. एक परमपिता परमात्माच धर्मसुद्धा स्थापन करतात आणि राजधानी अथवा डिनायस्टी अर्थात घराणे देखील स्थापन करतात. ते अर्थात इतर धर्मस्थापक तर धर्म स्थापन करतात. त्यांच्या मागोमाग सर्वांना यायचे असते. सर्वांना घेऊन कोण जाते? बाबा. कोणी तर थोडासा पाठ बजावतात आणि खलास. जसे काही जीवजंतू जन्मले आणि मेले, त्यांचे तर जणू ड्रामामध्ये वर्णनही नाही. लक्ष कोणाकडे जाते? एक तर क्रिएटर अर्थात रचयित्याकडे जाईल, ज्याला सर्वजण म्हणतात ओ गॉड फादर. हे परमपिता परमात्मा ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. पहिला आदी सनातन देवी देवता धर्म होता. हे किती मोठे बेहदचे झाड आहे. किती मतमतांतरे आहेत. किती विविध प्रकारच्या गोष्टी निघाल्या आहेत. मोजदाद करणे कठीण आहे. फाउंडेशन नाहीये, बाकी सर्व झाड उभे आहे. बाबा म्हणतात
गोड गोड मुलांनो, मी येतोच तेव्हा जेव्हा इतर सर्व धर्म आहेत, एक धर्म नाहीये. फाउंडेशन प्रायः लोप झाले आहे, फक्त चित्रे उभी आहेत. आदी सनातन होताच मुळी एक धर्म, बाकी सर्व नंतर येतात. त्रेतामध्ये असे बरेच आहेत जे स्वर्गामध्ये येत नाहीत. तुम्ही आता पुरुषार्थ करता आपण स्वर्ग नवीन दुनियेमध्ये जावे. बाबा म्हणतात स्वर्गामध्ये तुम्ही तेव्हा याल जेव्हा माझी आठवण करून पावन बनाल आणि दैवी गुण धारण कराल. बाकी झाडाच्या शाखा उपशाखा तर खूप आहेत. मुलांना तर झाडाविषयी माहिती झाली आहे की आपण सर्व आदी सनातन देवी देवता स्वर्गामध्ये होतो. आता स्वर्ग नाहीये, आता नरक आहे. म्हणूनच तर बाबांनी प्रश्नावली बनवली होती की आपल्या मनाला विचारा, मी सतयुगी स्वर्गवासी आहे की कलियुगी नरकवासी आहे. सतयुगामधून खाली कलियुगामध्ये उतरताना मग पुन्हा वरती कसे जाणार? बाबा शिकवण देतात, तुम्ही तमोप्रधानापासून सतोप्रधान कसे बनाल? स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा, तर योग अग्नीद्वारे तुमची सर्व पापे नष्ट होतील. कल्पापूर्वी देखील तुम्हाला ज्ञान शिकवून देवता बनविले होते. आता तुम्ही तमोप्रधान बनले आहात, मग नक्कीच कोणीतरी सतोप्रधान बनविणारा असेल. पतित पावन कोणी मनुष्य तर असू शकणार नाही. हे पतित पावन, हे भगवान असे जेव्हा म्हणतात तेव्हा बुद्धी वरती निघून जाते. ते आहेत निराकार, बाकी सर्व आहेत पार्टधारी. सर्व पुनर्जन्म घेत राहतात. मी पुनर्जन्म रहित आहे. हा ड्रामा पूर्व नियोजित आहे, याला कोणीही जाणत नाही. तुम्ही देखील जाणत नव्हते. आता तुम्हाला स्वदर्शन चक्रधारी म्हटले जाते. तुम्ही आपल्या स्व आत्म्याच्या धर्मामध्ये स्थित व्हा. स्वतःला आत्मा निश्चय करा. बाबा समजावून सांगत आहेत की हे सृष्टी चक्र कसे फिरते. म्हणूनच तुमचे नाव आहे स्वदर्शन चक्रधारी. इतर कोणालाही हे ज्ञान नाहीये, तर तुम्हाला खूप आनंद झाला पाहिजे. बाबा आमचे टीचर देखील आहेत. बाबा अतिशय गोड आहेत. बाबांसारखे गोड अजून कोणीही नाही. तुम्ही पारलौकिक पित्याची मुले, परलोकमध्ये राहणारे आत्मे आहात. बाबा देखील परमधाममध्ये राहतात. ज्याप्रमाणे लौकिक पिता मुलांना जन्म देऊन पालन पोषण करून नंतर सर्व काही देऊन जातात, कारण मुले वारसदार आहेत. हा कायदा आहे. तुम्ही जी बेहदच्या बाबांची मुले बनता. बाबा म्हणतात आता सर्वांना परत वाणीपासून दूर घरी जायचे आहे. तिथे आहे सायलेन्स अर्थात शांती, नंतर आहे मूवी अर्थात संकल्प, नंतर आहे टॉकी अर्थात वाणी. मुली सूक्ष्म वतनमध्ये जातात, साक्षात्कार होतो. आत्मा निघून जात नाही. ड्रामामध्ये जे नोंदलेले आहे ते सेकंदाला रिपीट होते. एक सेकंद दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. जो काही मनुष्याचा पाठ चालतो, चांगला किंवा वाईट, सर्व नोंदलेला आहे. सतयुगामध्ये चांगला, कलियुगामध्ये वाईट पार्ट बजावतात. कलियुगामध्ये मनुष्य दुःखी असतात. राम राज्यामध्ये घाणेरड्या गोष्टी असत नाहीत. राम राज्य आणि रावण राज्य एकत्र असत नाही. ड्रामाला जाणत नसल्या कारणाने म्हणतात सुख दुःख परमात्मा देतो. जसे शिवबाबांबद्दल कोणालाही माहीत नाही आहे, तसेच रावणाविषयी देखील कोणालाच माहिती नाही आहे. शिवजयंती दरवर्षी साजरी करतात, तर रावण मरंती अर्थात मृत्यू दिन देखील दरवर्षी साजरा करतात. आता बेहदचे बाबा आपला परिचय देत आहेत की स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा. बाबा तर खूप गोड आहेत.
बाबा बसून स्वतःची महिमा थोडीच करतील. ज्यांना सुख मिळते ते महिमा करतात. तुम्हा मुलांना बाबांकडून वारसा मिळतो. बाबा प्रेमाचा सागर आहेत. मग सतयुगामध्ये तुम्ही सुंदर गोड बनता. कोणी म्हटले की तिथे देखील विकार इत्यादी आहेत, तर सांगा तिथे तर रावण राज्यच नाहीये. रावण राज्य द्वापर पासून सुरू होते. किती चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात. जगाचा इतिहास भूगोल इतर कोणी जाणतच नाहीत. यावेळीच तुम्हाला समजावून सांगतात. मग तुम्ही देवता बनता. देवतांपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. त्यामुळे तिथे गुरु करण्याची आवश्यकता नाही. इथे तर भरपूर गुरु आहेत. सद्गुरू आहे एक. शीख लोक देखील म्हणतात सद्गुरू अकाल. अकाल मूर्त आहेतच सद्गुरू. ते काळांचा काळ महाकाळ आहेत. तो काळ तर एकाला घेऊन जातो. बाबा म्हणतात मी तर सर्वांना घेऊन जातो. पवित्र बनवून प्रथम सर्वांना शांतीधाम आणि सुखधाम मध्ये घेऊन जातो. जर माझे बनल्यानंतर मग पुन्हा मायेचे बनतात तर म्हटले जाते गुरु का निंदक ठोर न पाये. अर्थात गुरुची निंदा करणारा पद प्राप्त करू शकत नाही. ते स्वर्गाचे पूर्ण सुख प्राप्त करू शकणार नाहीत. प्रजेमध्ये निघून जातील. बाबा म्हणतात मुलांनो, माझी निंदा करायला लावू नका. मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतो. तर दैवी गुणसुद्धा धारण करायचे आहेत. कोणालाही दुःख द्यायचे नाही. बाबा म्हणतात मी आलोच आहे तुम्हाला सुखधामचा मालक बनविण्यासाठी. बाबा आहेत प्रेमाचा सागर. मनुष्य आहेत दुःख देणारे सागर. काम कटारी चालवून एकमेकांना दुःख देतात. तिथे तर अशा गोष्टीच नाहीत. तिथे आहेच रामराज्य. योग बलाने मुले जन्माला येतात. या योग बलाने तुम्ही साऱ्या विश्वाला पावन बनवता. तुम्ही योद्धे आहात, परंतु अननोन अर्थात गुप्त. तुम्ही खूप नामीग्रामी अर्थात प्रसिद्ध बनता. मग भक्ती मार्गामध्ये तुम्ही देवतांची किती मंदिरे बनवता. असे म्हणतात अमृताचा कलश मातांच्या डोक्यावर ठेवला. गोमाता असे म्हणतात हे आहे ज्ञान. पाण्याची गोष्टच नाही. तुम्ही आहात शिवशक्ती सेना. ते लोक मग कॉपी करून किती जण गुरु बनून बसले आहेत. आता तर तुम्ही सत्याच्या नावेमध्ये बसले आहात. गातात नैया मेरी पार लगाओ. आता नावाडी मिळाला आहे पैलतिरी घेऊन जाण्यासाठी. वेश्यालयामधून शिवालयामध्ये घेऊन जातात. त्यांना बागवान देखील म्हणतात. काट्यांच्या जंगलाला फुलांचा बगीचा बनवतात. तिथे सुखच सुख आहे. इथे आहे दुःख. बाबांनी जी पत्रके छापण्यासाठी सांगितली होती त्यामध्ये लिहिले आहे. आपल्या मनाला विचारा, स्वर्गवासी आहात की नरकवासी? खूप प्रश्न विचारू शकता. सर्व म्हणतात भ्रष्टाचार आहे. तर मग नक्कीच कधी काळी श्रेष्ठाचारी देखील असतील. ते देवता होते, आता नाही आहेत. जेव्हा देवी देवता धर्म प्रायः लोप होतो तेव्हा भगवंताला यावे लागते एका धर्माची स्थापना करण्यासाठी. जसे तुम्ही स्वतःसाठी श्रीमतावर स्वर्गाची स्थापना करत आहात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे बाप समान प्रेमाचा सागर बनायचे आहे. दुःखाचा सागर नाही. बाबांची निंदा करणारे कोणतेही कर्म करायचे नाही. खूप गोड सुंदर बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे योग बलाने पवित्र बनून मग इतरांना देखील बनवायचे आहे. काट्यांच्या जंगलाला फुलांचा बगीचा बनवण्याची सेवा करायची आहे. सदैव आनंदामध्ये राहायचे आहे.
की आमचे गोड बाबा पिता देखील आहेत तर टीचर देखील आहेत. त्यांच्यासारखे गोड कोणीही नाही. आजचे वरदान आहे, परमात्मा दुलार प्राप्त करणारे आत्ताचे आणि भविष्यातील राज दुलारे भव. परमात्मा दुलार प्राप्त करणारे आत्ताचे आणि भविष्यातील राज दुलारे भव. स्पष्टीकरण आहे, संगम युगामध्ये तुम्ही भाग्यवान मुलेच दिलारामच्या प्रेमाचे पात्र आहात. हे परमात्मा प्रेम कोटींमधून काही आत्म्यांनाच प्राप्त होते. या दिव्य प्रेमाद्वारे राज दुलारे बनता. राज दुलारे अर्थात आत्ता देखील राजे आणि भविष्यामध्ये देखील राजे. भविष्याच्या देखील अगोदर आत्ता स्वराज्य अधिकारी बनलात. जशी भविष्यातील राज्याची महिमा आहे, एक राज्य, एक धर्म, एक भाषा, तसे आत्ता सर्व कर्मेंद्रियांवर आत्म्याचे एक छत्री राज्य आहे. स्लोगन आहे, आपल्या चेहऱ्याद्वारे बाबांचे चरित्र दाखविणारेच परमात्म स्नेही आहेत. आपल्या चेहऱ्याद्वारे बाबांचे चरित्र दाखविणारेच परमात्म स्नेही आहेत. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.